तल्लीन भावे सारे मन तल्लीन भावे सारे गुरु गोविंद दोनी आले गुरु गोविंद दोनी आले मन तल्लीन भावे सारे मन तल्लीन भावे सारे मुनगावकर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत। जिल्ह्याचे जिल्हा सेवाधिकारी आदरणीय शिवाजीदादा म्हैसने हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। जिल्हा प्रचार प्रमुख ॲडव्होकेट संतोषदादा घोरे, राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री श्रीकृष्ण महाराज सावळे, शुभमजी वरुणकर आणि तालुका सेवाधिकारी आदरणीय दिनेश भाऊ बोचे, तालुका प्रचार प्रमुख विष्णुभाऊ निमकर्डे ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे। ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आलेले आहेत। गावातील सर्व नागरिकांनी आता या तरुण मंडळीने कृपा करून कोणीही खुर्चीवर बसू नका। सर्वांना विनंती आहे शिस्तीत सामुदायिक प्रार्थनेमध्ये येऊन बसा। या आजच्या शुभ दिनाप्रसंगी प्रार्थना करायची आहे, तरी सर्व महिलांनी थोडं अंतर ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनीच खुर्चीवर बसावं। लहान मुलं मागचे सर्वांनी खाली बसावे। चराचरामध्ये दृश्य रूपाने वास करणारे श्री गुरुदेव शक्ती सामुदायिक प्रार्थनेकरता उपस्थित सर्व प्रार्थना प्रेमी प्रिय उपासक तथा उपासिकांना आता आपल्याला सामुदायिक प्रार्थना घ्यायची आहे, तरी त्याआधी मौन प्रार्थना करावी लागेल। त्यासाठी दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून पाठीचा कणा ताठ करून दोन्ही नेत्र बंद करून मौन प्रार्थनेस करावी सुरुवात। सद्गुरुनाथ महाराज की जय। मंगल नाम तुम्हारा प्रभु, जो गावे मंगल होत सदा। अमंगल हारी कृपा तुम्हारी, जो चाहत दिल को धोत सदा। तुम्हार अनाथ सुमंगल हो, और रूप तुम्हारे निरामय है। टुकड़ा कहे जो भजता तुमको, नित पावत मंगल निर्भय है। प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो। अति उच्चतम जीवन बने, परमार्थ में व्यवहार हो। ना हम रहे अपने
के गुरुदेव के आदेश के सचदेव के मित्रदेव के सतधर्म के सतदेव के की अभिमान की सेवा करन को दास की छोटे हो हम बुद्धि से हो समय से समय हो राममय हरु कृष्णमय जगदेवमय जगदीशमय हर इंद्रियों परताप कर हम वीर हो अति धीर हो उज्ज्वल गरे सर से सदा निज धर्मरत गंभीर हो यह डर सभी आता रहे मन बोधि का इस देह का निर्भय रहे हम कर्म में परदान कर स्नेह का गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए जो ब्रह्म विद्या का उदय यह चेतनाने के लिए अति शोध हो आचार से तन मन हमारा सर्वदा अध्यात्म की शक्ति हमें कल भी नहीं करते जुदा इस अपार आत्मा का हमें हर श्वास भर में दम रहे घर मौत भी हो आ गई सुख दुख हमारे संग रहे गुरुदेव के अमर ज्योति का हमें निज ज्ञान हो सत्य ज्ञान ही तो है सदा यह विश्व भर में ज्ञान हो तुझ में नहीं है पंथ भी ना जात भी ना देश भी तू है निरामय रस है रात भी अरु से सभी गुण गए दुनिया में बढ़े हर जीव से हर कौर हो मंदिर हो सबके हृदय सच ज्ञान का बतौर हो यह दूर हो सब भावना अमृत है अस्पृश्य है हर जीव का हो जो इसने हंसे परदान से सबरे कहो वो ज्ञान सदने रहे जिससे अनुदरी संग हो कृपया कहे ऐसा अमर पद प्राप्त हो संसार में होए नहीं दरबार पर वो मस्त गुरु चरणार में है प्रार्थना गुरुदेव से कुणी तो संत साधुना प्रार्थितो संत साधुना शक्तिधा बुद्धिधा लोका शक्तिधा बुद्धिधा लोका हर हरा
प्रार्थितो संत साधूना प्रार्थितो संत साधूना शक्ती द्या बुद्धी द्या लोका शक्ती द्या बुद्धी द्या लोका अजबरी संत साधूनी जगविला देश बोधूनी जगविला देश बोधूनी जगविला देश बोधूनी पुढाती वेळ दिसताहे पुढाती वेळ दिसताहे पुढाती वेळ दिसताहे समजुनी साथ धारंकार समजुनी साथ धारंकार प्रार्थितो संत साधूना प्रार्थितो संत साधूना शक्ती द्या बुद्धी द्या लोका शक्ती द्या बुद्धी द्या लोका शक्ती द्या बुद्धी द्या लोका बिघडले प्रीत जनिते चरित्रे नासली सारी चरित्रे नासली सारी चरित्रे नासली सारी मंत्र घ्या राष्ट्र धर्माचा मंत्र घ्या राष्ट्र धर्माचा मंत्र घ्या राष्ट्र धर्माचा शुरत्वे ताळण्या धोका शुरत्वे ताळण्या धोका शक्ती द्या बुद्धी द्या लोका लोक तपस्वी कष्ट करणारे म्हणे तुकड्या अभय वर्जा म्हणे तुकड्या अभय वर्जा म्हणे तुकड्या अभय वर्जा दिनाची हाक ही ऐका दिनाची हाक ही ऐका प्रार्थितो संत साधूना प्रार्थितो संत साधूना शक्ती द्या बुद्धी द्या लोका शक्ती द्या बुद्धी द्या लोका शक्ती द्या बुद्धी द्या लोका हो मानवता की उन्नति हो सब जनता की जय हो मानवता की उन्नति हो सब जनता की हम सब कष्ट उठाएंगे हम सब कष्ट उठाएंगे आएंगे सब मिलकर सब मिल प्रभु गुण गाएंगे सब मिल प्रभु गुण गाएंगे सत्य का यश फैलाएंगे सत्य का यश फैलाएंगे पिछड़ी कोई न जाती हो पिछड़ी कोई न जाती हो प्रीति हो सबकी सब पर प्रीति हो देश धर्म में नीति हो देश धर्म में नीति हो हम सच के ही साथी हो हम सच के
पती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्वांनी एक साथ नाम जपास करावी सुरुवात. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय सद्गुरुनाथ महाराज की जय. शांती पाठास करावी सुरुवात. सर्वेत्र सुखीन सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. त्यानंतर कृपया मंडपवाल्यांचं काम करत आहे तिकडे लक्ष द्यायचं काम नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही हवा जी आहे ना आपल्याला जास्त वाटत आहे, पण अतुल दादा हे दररोज हवेत असतात. त्यांच्यासाठी हे काहीच तुफान नाही आहे, याच्यापेक्षा मोठमोठे तुफान त्यांनी दररोज पाहिलेले आहेत. त्यानंतर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करायचा आहे, तरी कृपया सर्वांनी दीप प्रज्वलन करता समोर यावे. हारार्पणाचा कार्यक्रम हा आटोपलेला आहे, तरी कृपया सर्वांनी मंचकावर यावे अशी मी सर्वांना पाहुण्यांना विनंती करतो. सर्वप्रथम अबप श्री लक्ष्मणदास काळे महाराज राष्ट्रीय कीर्तनकार व आजीवन प्रचारक गुरुकुंज आश्रम मोजरी यांना मी मंचकावर निमंत्रित करतो आणि त्यांचं जोरदार टाळ्यांच्या आवाजात आपल्याला स्वागत करायचं आहे. तसेच यानंतर आमचे काका माजी नायब तहसीलदार उत्तमराव सेवकरामजी शेंडे आदरणीय काका हे सुद्धा मंचकावर आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र काका यांना सुद्धा मी विनंती करतो की आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर आदरणीय आपल्या जिल्ह्याचे जिल्हा सेवाधिकारी आणि अकोल्यावरून आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले माननीय शिवाजी दादा म्हैसने यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. यानंतर श्री श्रीकृष्ण महाराज सावळे गुरुजी यांना सुद्धा मी विनंती करतो त्यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. यानंतर ॲडव्होकेट संतोष भोरे यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. ज्येष्ठ प्रचारक आदरणीय भानुदासजी कराळे यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. डॉक्टर साहेबरावजी वालसिंगे यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर साहेब. तालुका प्रचार प्रमुख श्री विष्णुभाऊ निमकर्डे यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. तालुका सेवाधिकारी आदरणीय दिनेश काका बोचे यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
या गावाच्या सरपंचा सौ मायाताई राजू शेंडे सरपंच दिवटाणा यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर श्री ज्ञानेश्वरराव वालसिंगे पोलीस पाटील यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर अकोल्यावरून उत्कृष्ट असे तबलावादक शुभमजी वरणकार यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावा. यानंतर श्री माजी सैनिक भारतीय सेना श्री शेषरावजी कुलट काका यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. यानंतर श्री संजयजी गुणवंतराव वालसिंगे प्राचार्य शिवाजी ज्युनियर कॉलेज यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्री विश्वासराव वालसिंगे माजी तालुका सेवाधिकारी यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांनी आपले स्थान ग्रहण केलेले आहे. इंडियन आर्मीचे राजूभाऊ उगले यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. शंकरराव पाटील लोखंडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. कार्यक्रम हा फार मोठा आहे आणि अगदी थोड्या वेळात सर्व आटपावचा आहे. त्या निमित्ताने मी कार्यक्रमाला थोडा वेगानं आटपून येण्याचा प्रयत्न करतो. सर्व पाहुण्यांचे तथा आलेल्या सर्व मंडळींचे मनापासून असे जोरदार स्वागत. आणि यानंतर श्री लक्ष्मणदास काळे महाराज यांचं स्वागत श्री अजय व सौ पूनमताई शेंडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्री केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आदरणीय रवींद्रजी मुंगावकर यांचं सुद्धा स्वागत आपल्याला करायचं आहे. त्यांचे स्वागत श्री राजूभाऊ शेंडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आदरणीय शिवाजीराव मैसने यांचं स्वागत सारंगधरजी वालसिंगे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर पुढे बघा, सर पुढे बघा, काय इथे बघा. त्यानंतर श्रीकृष्ण सावळे गुरुजी राष्ट्रीय कीर्तनकार तथा ग्रामगीताचार्य यांचे स्वागत बंडूभाऊ शेंडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बंडूभाऊ शेंडे. यानंतर ऍडव्होकेट संतोषजी बोरे यांच्या स्वागतासाठी सुद्धा विश्वासरावजी वालसिंगे यांना हजर राहायचं आहे. यानंतर ऍडव्होकेट संतोषदादा भोरे यांचे स्वागत विश्वासराव वालसिंगे करतील. त्यानंतर भानुदासजी कराळे ज्येष्ठ प्रचारक यांचे स्वागत श्री पंजाबरावजी वालसिंगे करतील. त्यानंतर विष्णुभाऊ मुंकर्डे यांचे स्वागत श्री संदीप भाऊ वालसिंगे हे करतील.
ॲडव्होकेट संदीप भाऊ वालसिंगे. तिथे पुढे बघायचं काका. सरपंच मोहोळ. त्यानंतर तालुका सेवाधिकारी, त्यानंतर सौ मायाताई राजू शेंडे सरपंच देवठाणा यांचं स्वागत. इथे पुढे बघा दोघांनी पण. मनोरमाताई शेंडे करतील. सौ मनोरमाताई शेंडे ह्या करतील. त्यानंतर श्री ज्ञानेश्वरराव वाळके पोलीस पाटील यांचं स्वागत. ठीक आहे. स्वागत गणेश रामदास शेंडे करतील. काकू इथं बघा. शेषरावजी कुलट यांचे स्वागत. एकनाथ शेंडे हे करतील. अशी मी त्यांना विनंती करते. इथे पुढे बघा काका. यानंतर श्री शंकर पाटील लोखंडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट यांचे स्वागत. पांडुरंग पाटील वालसिंगे हे करतील. पांडुरंग पाटील वालसिंगे. माजी तालुका सेवाधिकारी यांचे स्वागत. श्री राजूभाऊ उकले पुढे बघा दोघंही. काका इथं बघा. ठीक आहे. स्वागत सत्कार जवळपास हे सर्वांचे झालेले आहेत. यानंतर मला इथे पुढे बघा. सरपंच मॅडम साठी अस्वार गुरुजींनी स्पेशल अशी भेट वस्तू आणलेली आहे. ते दादांच्या हस्ते सरपंच मॅडमला द्यावी अशी मी दादांना विनंती करतो. मोहन भाऊ. स्वागत समारोहाचा कार्यक्रम आटोपलेला आहे. यानंतर आपण आज ज्या कार्यासाठी इथे जमलेलो आहोत असे आमचे आदरणीय काका यांचा आपल्याला अभिष्ट चिंतन सोहळा पार पाडायचा आहे. आणि काकांचं स्वागत हे सर्व स्टेजवरील मंडळी आदरणीय रवींद्रजी काका मुणगावकर, आदरणीय लक्ष्मणदास काळे महाराज हे शाल व श्रीफळ देऊन करतील अशी मी सर्वांना विनंती करतो. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आज या गावामध्ये जणू काही असा दिवाळी आहे अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे. आणि या स्वागतासाठी आपल्याला एवढी मोकळी हवा, एवढी मला तरी नाही वाटत शहरात राहणाऱ्यांना असं भेटते. हे फक्त इकडेच शक्य आहे. काकांचा हा वाढदिवस म्हणजे माझ्याजवळ तर शब्द कमी पडतात काही बोलायला. काऊन की सरळ सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर हा त्यांच्या कार्याचा सुद्धा एक प्रकारे गौरव आहे. त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणाने जे केलेले कामं आहेत याचा सुद्धा या ठिकाणी गौरव आहे. आणि काकांनी हे सर्व करत असताना आपला परिवार सुद्धा लक्ष देऊन जॉईंट फॅमिली असून सर्व पाचही लेकरांना शिक्षण व वेल सेटल झालेले आहेत आज सर्व. हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे.
आणि अशा या दिवशी त्यांच्या मनामध्ये असा विचार येणे ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे की आज अतुलदादांच्या मनात हा विचार आला. आणि बाबांच्या वाढदिवशी आणि सर्वात महत्वाची गोष्ट यानंतर म्हणजे काकांचा सर्वजण सत्कार करत आहेत, त्यानंतर आपल्याला लगेचच काकूंना सुद्धा वर पाठवायचं आहे की स्टेजवर. काकू तुम्ही सुद्धा तयार राहा, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, हे दुग्ध शर्करा असा योग आहे. आदरणीय काकू कृपया वर येतील. असे योग येणं हे जे आहे हे प्रारब्धात लिहिलेलं असते, तसेच योग येतात. आणि त्यासाठी काय आहे माहिती आहे का, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या घरामध्ये आपण कुठले संस्कार दिले, काय दिलं, हे त्याच्यावर सर्व निर्भर आहे. आणि काकांनी दिलेले संस्कार याचाच आज इथे म्हणजे निदर्शनास येत आहे आपल्या. कृपया डॉक्टर रामदास गावंडे हे सुद्धा स्टेजवर येतील. डॉक्टर रामदास गावंडे. यानंतर जयकृष्ण वाकोडे हे सुद्धा स्टेजवर येतील. त्यांचा सत्कार श्रीकृष्ण वालशिंगे हे करतील. काकांनी आजपर्यंत जी सेवा दिलेली आहे आणि अगदी प्रामाणिक असं सेवा आणि प्रामाणिकपणाचं जी कमावलेल्या पैशांनी ही संतती चांगली निघते, हे याचं उदाहरण इथं दिसलेलं आहे. आणि अतुल दादा हे नेव्हीमध्ये ऑफिसर आहेत आणि अगदी हे 8 दिवसामध्ये या कार्यक्रमाची महाराज तयारी केलेली आहे, अगदी 8 दिवसात. आदरणीय काकांनी आयुष्यभर अकोट तहसीललाच नायब तहसीलदार म्हणून त्यांनी सेवा दिलेली आहे. आणि ज्याप्रमाणे त्यांनी तालुक्यात सेवा दिली त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या परिवारात, आपल्या गावावर, आपल्या सर्व मित्र परिवार तसे नातेवाईकांवर सुद्धा भरपूर असं प्रेम केलेलं आहे. यानंतर आपल्याला अगदी थोड्या वेळात आज जो आपण कीर्तनाचा कार्यक्रम आणि कीर्तनासाठी स्पेशल मोजरीवरून महाराजांना इथं निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या कार्यक्रमाचा आपल्याला पुरेपूर असा श्रवणाचा घ्यायचा आहे. त्यासाठी मी कार्यक्रमाची प्रस्तावनेच्या पूर्वी मला 2 शब्द फक्त अतुलदादांसाठी बोलावे असे वाटतात की खरोखर पुत्र असावा असा शिवाजी दादा पुत्र असावा असा म्हणजे ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, यांचा तिन्ही लोकी झेंडा आहे आणि देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेले असे अतुल कुमारजी शेंडे म्हणजे यांच्या मनात असे विचार येणं हे सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. नाहीतर आजच्या युगात वाढदिवस हे धाब्यावर साजरे होतात. काही जण म्हणजे वाटेल तसे साजरे करतात, परंतु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आणि आपल्या परिवाराला सोबत घेऊन आणि कीर्तन करून वाढदिवस हे बरेच कमी होत असतात. अशा या शुभमंगल प्रसंगी मी माझ्या भुसकट परिवाराच्या वतीने सुद्धा काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मी रतनलाल तायडे कोणच महसूल विभागात जवळजवळ 30 वर्ष एकाच ठिकाणी सेवा दिली अकोटला. माझ्यासोबतच श्री आमचे सन्माननीय मोठे भाऊ उद्धवरावजी शेंडे यांनी सुद्धा अकोटला सेवा दिली. एकाच ठिकाणी जवळजवळ सोबतच आम्ही काम केलं. परंतु महसूल विभागात काम करताना अनेक प्रकारच्या अडीअडचणी येतात आणि द्या घ्यायचं जर म्हटलं काही भ्रष्टाचाराचं काम पडलं तर सगळ्यात आघाडीवर जर म्हणतात तो महसूल विभाग आहे. परंतु शेंडे दादांनी माझ्यासोबत काम करताना माझा असा अनुभव आला की जवळजवळ कोणाच्या अर्ध्या कपाची लालूच केली नाही, कधी कोणाचे 5 पैसे घेतले नाही आणि प्रामाणिकपणे जे होईल ते इमानदारीने सेवा केली. यांच्यासोबत काम करताना अतिशय आनंद प्राप्त झाला आणि
त्यांच्या सेवेचं प्रामाणिकपणाचं फळ म्हणजे त्यांचं आज कुटुंब इतक्या मोठ्या पद्धतशीर देशसेवेत त्यांचा मुलगा कार्यकर्ते हे सगळ्यात अभिमानाची बाब आहे. मी महसूल विभागातर्फे त्यांचा सत्कार करू इच्छितो. मी वाकोळे बाबूंना विनंती करतो त्यांनी 2 मिनिटं माझ्यासोबत यावं. त्यांचे सहकारी श्री वाकोळे बाबू इथे आलेले आहेत. ते सुद्धा त्यांच्यासाठीच प्रामाणिक आहेत. त्यांनी 2 मिनिटं यावं आणि आपण त्यांचा सत्कार करूया. वाकोळे बाबू. स्वागत व सत्कार सुरू असतानाच कुणाला जर स्वागत करायचं असेल तर चालेल. आणि मी यानंतर लगेचच कार्यक्रम सुरू करायचा यासाठी आदरणीय अतुल कुमारजी शेंडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी मोजक्या शब्दात प्रस्तावना व्यक्त करावी. श्री तुकडोजी महाराज यांना वंदन करून ॲक्च्युली आजचा हा जो योग घडून आला, माझ्या वडिलांचा हा 17वा वाढदिवस, त्यानिमित्त दूरदूरची मंडळी, गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी व सर्व मंडळी किंवा गावकरी मंडळी, सर्व नातेवाईक जे आपल्यामध्ये त्यांना शुभेच्छा द्यायसाठी आले, तर त्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. ॲक्च्युली जेव्हा आम्ही त्यांचा वाढदिवस होता तर आम्ही बहीणबूच्या चर्चा करत होतो घरी की वाढदिवस साजरा कसा करायचा. तर डिफरंट लोक अशी संकल्पना मांडत होते. तर त्यामध्ये असंच सर्वांचं एकमत झालं की काहीतरी वेगळं करायला पाहिजे. जनरली कसा हा जो मे महिना आहे यामध्ये मी जनरली सुट्टीवर नसतो, यावेळी इंडियामध्ये होतो, त्यामुळे हा चांगला योग आला. म्हटलं काहीतरी महाराजांचं वगैरे कीर्तन ठेवायला पाहिजे. नंतर महाराज कोणते असायला पाहिजे तर त्यानुसार चर्चा चालू झाली. नंतर रवी काका आणि विश्वास काका यांच्या दोघांच्या योगदानातून हे महाराजांची आम्ही निवड केली. जसं बाबांना सांगितलं, अरे काळे महाराजांचं आम्हाला इच्छा आहे की काळे महाराजांनी कीर्तन करावं. बाबा कसे म्हणाले, अरे मी त्यांना पंढरपूरला ऐकलेलं आहे, महाराजांनी तारीख असेल नक्की त्यांना हे करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं नशीब चांगलं, आमच्या गावाचं नशीब चांगलं की 35 वर्षानंतर काळे महाराज आपल्या गावी आलेले आहेत. आम्ही त्यांच्या यूट्यूबवर भरपूर कीर्तन वगैरे ऐकले. आता वडिलाबद्दल जर सांगायचं काय झालं तर माझ्या जीवनातला सर्वात आदर्श व्यक्ती म्हणजे वडील. माझ्या वडिलासारखा माणूस जगात कोणताच नाही, असूच शकत नाही माझ्यासाठी तरी. ठीक आहे, माझे गुरु आहेत डॉक्टर अब्दुल कलाम, हे माझे गुरु आहेत. पण त्याच्या आधी जर माझ्यासाठी सर्वात चांगला व्यक्ती कोण असेल तर माझा वडील. माझं बालपण कशात गेलं, आम्ही 5 बहीणभाऊ होतो. 5 बहीणभावांचं जे आदर्श, आम्ही जे साधारण कुटुंबामधले आधी व्यक्ती होतो कुटुंबातले. तर आमचं शिक्षण वगैरे, कारण आमची जॉईंट फॅमिली होती, काकांची फॅमिली आणि आमची फॅमिली. तर आमचं शिक्षणापासून तर आम्हाला त्यांनी कधी कोणत्या गोष्टी कधी बसू दिली नाही. त्या ज्यांचा जो पगार होता तो मला वाटतं काहीतरी 15-20 तारखेपर्यंत संपून जायचा. आणि शेतीमध्ये वगैरे फार तेव्हा काही इन्कम असं नव्हतं. तर त्यांनी आम्हाला काटकसर स्वतः भोगली, पण आम्हाला कधी जाणू दिली नाही. मी असंच आई बाबा इकडे चर्चा करत होते, तर मी असंच ऐकलं की अरे आपला अतुल हुशार आहे म्हणे, आपण दुसऱ्या गोष्टीत काटकसर करायला पाहिजे, परंतु पुस्तक वगैरे याच्यामध्ये काटकसर नाही व्हायला पाहिजे. तो जे मागील पुस्तकं, जे नोटबुक हे त्याला दिलं पाहिजे, कारण आपण हे चांगलं करू शकतो. ते लहानपणापासून एकच सांगायचे की बेटा तू मोठा अधिकारी असून मला माहित आहे म्हणे, तू मोठा बनशील मला माहित आहे. सगळ्यात पहिले आवश्यक आहे चांगला व्यक्ती बनणं. सगळ्यात पहिले चांगला व्यक्ती बनायचं, अधिकार तू उचलच म्हणे, हे मला माहित आहे. तर असे त्यांचे विचार. आता माझ्या बाबासोबत वाकोडे काका पण होते. आता वाकोडे काकांना बाबांना मला वाटतं जवळपास 10 वर्ष रिटायर होऊन झाले. ताडे काकांनी पण त्याचं नाव घेतलं. तुम्ही अजूनही कोणाला विचारा, शेंडे साहेब आणि वाकोडे साहेब, अजून या दोघांचं नाव अजून पण निघतंय. आणि त्यामुळे मी वाकोडे काकांना स्पेशली आज बोलावलेलं की काका खरोखर आज तुम्ही पण आले, ही आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तर त्यांनी असे त्यांच्या जीवनातले भरपूर प्रसंग आहेत, त्यांच्यावर ते कोणाचं ऐकत नव्हते. अधिकाऱ्यांचं कधी दबावाखाली कोणतं काम केलं नाही, त्यामुळे त्यांची इकडून तिकडून ट्रान्सफर वगैरे भरपूर झाली. परंतु जे शेतकरी, गोरगरीब मंडळी त्यांच्याजवळ जो कोणी गेलं त्यांनी त्यांची पहिले कामं करून दिले. म्हणजे मला बाबाला सरकारचा पैसा भेटते. नंतर जर पाण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला ते बाबाकडे आले, त्याचं काहीतरी बिल काढायचं होतं. म्हणजे साहेब राजा असा इतके पैसे आले, मी बाजून अभ्यास करून आलो होतो. तर म्हणे बाबा मी बाळू इतके पैसे घेतले, मला चुकलं म्हणे त्या कामासाठी, आणि तुम्ही माझून इतके पैसे काय. बाबा म्हणे बाबा मला पोरगा इथं आहे, जर मी तुमच्याकडून पैसे खाल्ले तर म्हातारपणी मला अजिबात ओळख करणार नाही तो. म्हणजे अशी त्यांची विचारसरणी. हे तर मी एक छोटं उदाहरण सांगितलं. असे भरपूर उदाहरण आहेत जीवनामध्ये. त्यांनी त्यांच्या भावाला म्हणजे आमच्या काकाला एकदम चांगल्या तऱ्हेने सांभाळलं. ते जॉईंट फॅमिलीमध्ये राहिले. आता माझा पण एक भाऊ आहे,
आम्ही सर्व सोबत गुण्यागोविंदाने जाणतो. आणि महत्वाचं म्हणजे घरातला एक मोठा व्यक्ती चांगला असला की घर आपोआप चांगलं राहते. एक व्यक्ती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी एक मी हे अभिमानाने सांगू शकतो की माझी फॅमिली फुल शाकाहारी आहे. मी 46 दिवस फिरलो. मी नेव्हीमध्ये चीफ आहे. त्याची रवी काकासोबत हेच बोलणं झालं होतं. ते पण त्यांनी माझं कौतुक केलं की अनुप मला सांगतो तुमच्याबद्दल. तर अशा परिस्थितीमधून त्यांनी मला कधी काही एवढा ठीक आहे. आता त्यांनी कसं झालं, नवीन काळासोबत नवीन विचार पण जोडून घेतले. ते एक चांगली गोष्ट. आणि माझी आई, माझी काकू, आता माझे काका तर नाही आहेत. आणि सर्वात महत्त्व म्हणजे लग्नाच्या वेळेस जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हा मला आठवतंय, जेव्हा आमचं फायनल होत होतं तेव्हा माझे मावशे गजेंद्र कुशके ते पण आलेले आहेत. तर जेव्हा ते असते ना काहीतरी देवाणघेवाण टाईप असं काहीतरी असतं आपल्या समाजात, तर तेव्हा त्यांनी भावाला म्हटलं की बाबा आपण अंगठी करू, हे करू. बाबा म्हणे मला फालतू गोष्टी इंटरेस्ट नाही आहे. डायरेक्ट म्हटलं त्यांनी मला 1 रुपया पाहिजे नाही आहे. मी माझं जे काही आहे सगळं मिस करतो. बाकी तुमच्याकडून मला म्हणजे मुलीच्या वडिलाकडून 1 पैसे नाही पाहिजे, 1 रुपया नाही पाहिजे. माझ्या वेळेला त्यांनी सांगून टाकलं. आता माझ्या दोघांचं पण माझ्या भावाचं आणि हे झालं लग्न झालं, त्यांनी कधी 1 पैसा कोणाकडून घेतला नाही. आमच्या दोघांचे सासरे आहेत तिथं, ते सांगू शकतात. तर हे त्यांचे विचार, ते आम्ही फक्त कंटिन्यू करतात दोघं भाऊ. आणखी सांगायसारखं भरपूर आहे. आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक मला जेव्हा पर्सनल इयरचा अवॉर्ड भेटला तेव्हा फायनल मुवमेंट जो होता की एकाला त्याच्या आवडत्या व्यक्तीबद्दल म्हणजे त्याच्या आदर्श व्यक्तीबद्दल बोलायचं होतं. ठीक आहे. तर त्यामध्ये तो फायनल इव्हेंट होता. 8-9 स्टेपमध्ये तो इव्हेंट आला. तर प्रत्येक जण आपापल्या परीने सांगू लागलं. भरपूर लोकांनी डॉक्टर बाबासाहेबांना सांगितलं, काही लोकांनी महात्मा फुलेंना सांगितलं, तुकोजी महाराजांना, शिवाजी महाराजांना. आपापल्या परीने त्यांनी आपापलं आदर्श सांगितलं. बरोबर आहे. आणि सर्वात मोठे आदर्श आहे. कारण यांनी आपला समाज घडवला. डॉक्टर आंबेडकर तर हे मॉडर्न लिडर आहे. जे आर्किटेक्टर मॉडर्न इंडिया आहे डॉक्टर आंबेडकरांना आपण बोलतो. माझी वेळ आली शिवाजी महाराज आहेत, गाडगे महाराज आहेत, परंतु माझ्यासाठी जर म्हटलं तर माझा बाप माझ्या वडिलांपेक्षा तरी हे विश्वास माझ्यासाठी कोणीच नाही. कारण जे त्यांनी सफर केला लाईफमध्ये ते मला मी जवळून बघितलेलं आहे की म्हणजे त्यांनी जे लाईफमध्ये भरपूर गोष्टी त्यांनी सहन केल्या आणि कोणत्या परिस्थितीतून आम्हाला पुढे नेलं, तर हे मला जवळून माहीत आहे. तर त्यामुळे त्यांचे उपकार जितके आहेत, आम्ही समजा काही कितीही जरी केलं, आता फक्त एक छोटा कार्यक्रम आहे, लाईफमध्ये कितीही जरी केलं तरी आम्ही त्यांचे उपकार जे आहेत ते सोडू शकत नाही. तर बोलायचं माझ्याकडे भरपूर आहे, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. तर इतकंच मी सांगतो की बाबा ते असं म्हणतात ना, तसं म्हणता ये तो सच्चे की भगवान है, तर धरती पे जो है ना माँ बाप कोई इंसान का रूप है. बाकी तर इतकंच मी म्हणू शकतो, आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आणि माझ्या वडिलांसारखं तर माझ्यासाठी कोणी श्रेष्ठ नाही. इतकं मी सांगून माझे 2 शब्द संपवतो. हॅलो. पहा, दादांनी आपलं अगदी थोड्या वेळात आपली प्रस्तावना व्यक्त केलेली आहे. प्रस्तावना ही केलेली आहे. एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही महाराजांच्या ओवीप्रमाणे पायीची वाहनं पायी बरी याप्रमाणे ते बोलले. यामधून खरोखर दादा आपला जो आतमधील चांगुलपणा आहे तो दिसून येत आहे. आपल्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मला असं वाटते. आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी अकोल्यावरून आलेले जिल्हा सेवाधिकारी आदरणीय शिवाजीदादा म्हैसने हे 2 शब्द बोलून आपले मनोगत व्यक्त करतील आणि सर्वांनी अगदी थोड्या वेळात थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. परम पूजनीय श्री गुरुदेव ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आजच्या या सन्माननीय उत्तमरावजी शेंडे काका यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपरायण काळे महाराज, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रविदादा मुंडगावकर, अकोला जिल्ह्याचे प्रचार प्रमुख ॲडव्होकेट संतोषदादा भोरे, राष्ट्रीय कीर्तनकार आदरणीय सावळे गुरुजी, सन्माननीय शुभमजी वरणकार, या तालुक्याचे तालुका सेवाधिकारी सन्माननीय बोचेदादा दिनेशरावजी बोचे, सन्माननीय विश्वासरावजी वालसिंगे, या तालुक्याचे प्रचार प्रमुख सन्माननीय विष्णुभाऊ निमकर्डे, अतुल दादा,
उपस्थित सर्व ग्रामस्थ नातेवाईक मंडळी, खऱ्या अर्थानं ज्याने केले असेल उन्नत ग्राम अथवा समुदायाचे आदर्श कामं तोची बोलण्याचा अधिकारी उत्तम समजतो आम्ही. खऱ्या अर्थानं मुलांनी वडिलाचा वाढदिवस साजरा करावा याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतंच नाही असं मला वाटते. कारण की आज मुलं आणि बाप आणि मुलांमध्ये आदर राहिला नाही हे आपण समाजामध्ये पाहतोय. परंतु या ठिकाणी तो ओलावा, तो जिव्हाळा शेंडे परिवारामध्ये जो पाहिला, खऱ्या अर्थानं समाजासमोर तो आदर्श आहे आणि तो आपण घेतला पाहिजे. या कार्यक्रमातून शिकण्यासारखं जर काही असेल तर हे कुटुंब एकत्र आहे, कुटुंब एक संघ आहे आणि कुटुंब हे माणसाची ताकद असते, परिवाराची ताकद असते आणि ती ताकद आज शेंडे परिवाराच्या या ठिकाणी दिसून आली. मी फार काही बोलणार नाही. आदरणीय शेंडे काकांनी महसूल विभागामध्ये मोठं काम केलं, आदर्श काम केलं. अधिकारी जिथं ज्यांचे हात बरबटलेले आहेत, जिथं कोण्या अधिकाराकडे पाहावं हे पाहण्यासाठी माणसं नाही आहेत, अधिकारी भेटत नाही. परंतु याही बरबटलेल्या वातावरणामध्ये एक प्रामाणिक अधिकारी या ठिकाणी शेंडे काकाच्या रूपाने आपल्याला दिसत आहेत. निश्चित त्यांचा आदर्श समाधान आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी घ्यावा एवढं अभिष्ट चिंतन त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळ अकोला जिल्ह्याच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय गुरु. आजचा जो कार्यक्रम जो घडून आणला त्यामध्ये आणखी एक महत्वाचं व्यक्तिमत्व ते म्हणजे आमचे सचिन दादा. सचिन दादाला जेव्हा मी कॉल केला की आपल्याला कार्यक्रमाची प्रस्तावना वगैरे संचलन करायचं आहे, त्यांनी मला एकच सांगितलं. मी त्यांचा पहिल्यांदा फोनवर बोललो होतो, आमचा हात तसा परिचय नव्हता. एकाच रविकाकडे कार्यक्रम झाला, सचिन दादा तिचा परिचय झाला, तर त्यांनी मला एकच सांगितलं म्हणे, साहेब तुम्हाला काहीही जरी विचारत असेल तर मी 24/7 अवेलेबल आहे म्हणे. तर अशा व्यक्तीचा सत्कार करणं आवश्यक आहे. तर सचिन भाऊ भुसकट यांचा सत्कार आता सध्याच आलेले बोरगाव गावचे सरपंच श्री विनायकराव वैराळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. राजेभाऊ तुम्ही पण या. राजेभाऊ वैराळे. सचिन भाऊ, या कार्यक्रमात आपलं योगदान फार आहे, त्यामुळे अशा व्यक्तीचा सत्कार करणं फार आवश्यक आहे. युवा उद्योजक असून ते राष्ट्रसंतांचे विचार सर्व समाजामध्ये पोहोचत आहेत, त्यांचा मला अभिमान आहे. त्यानंतर 2 मिनिटांमध्ये लगेच कीर्तन चालू होईल. फक्त 2 मिनिटं रामा महाराज यांनी विनंती केली, 2 मिनिटं रामा महाराज बोलतील. तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानोबारायांनी जे आपल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये जी एक ओवी लिहून ठेवली त्या ओवीबद्दल मी बोलणार आहे. भूमीचे मार्दव, माऊली म्हणतात, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीन जनाचे. यद्यत आचरती श्रेष्ठा तत्तद देवे तरोजना सहत प्रमाणम कृते लोकस्तदनुवर्तते. एथ वडील जे जे करती त्या नाव धर्म ठेविती आणि येर अनुष्ठिती सामान्य सकळ. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. आपल्याला जमीन नरम आहे, कडक आहे, सुपीक आहे हे कशावरून समजते? तर त्याच्यात जे कोंब येतात, जो गहू पेरतो, समजा ज्वारी पेरतो, ती कशी आहे. अतुल कुमार शेंडे आमची जावई, बोरगाव वैराळेचा आहे मी, आमची जावई सांगे कुंभाची लवलो. ह्यांचा परिचय कोण देत आहेत? जे कोंब म्हणजे त्यांचा मुलगा त्यांचा परिचय देत आहे. आमच्या बोरगाव वैराळेमध्ये एकटे जावई असे आहेत की लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत अतुल कुमार शेंडेंचा परिचय नाही असं कोणीच नाही. त्यांची गाडी आली म्हणजे एवढंसं पोरग असलं तरीही ते उभी करतात गाडी आणि त्याच्यासोबत बोलतात. आणि प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये ते सहभागी असतात, तन मन धनानं सहभागी असतात. आमच्या शिबिरमध्ये सुद्धा त्यांची एक पंगत आहे. आणि दुसरा जे श्लोक सांगितला मी तुम्हाला, यद्यत आचरती श्रेष्ठा तत्तद देवे तरोजना. हे तर वडील जे जे करतील, त्यांच्या वडिलांनी जे केलं तेच ते करत आहेत आणि त्यांना सर्व गुरुजनांचा आशीर्वाद आहे. मी माझ्यातर्फे आणि बोरगाव वैराळे जागेश्वर सेवा समिती आणि सर्व आमच्या वारकरी संप्रदायातर्फे काकाजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं प्रेम आणि त्यांच्या मायाची सावली आमच्यावर अशीच अखंड राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय गुरुदेव. खरोखरच महाराजांनी अगदी आपल्या कमी शब्दात खूप असं चांगलं वर्णन दादाविषयी केलेलं आहे आणि ते अतिशय सत्य आहे. दादांचं महाराज या गावामध्ये आत्ताच एक मंदिर झालं, अतिशय दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा त्यांचा नामोल्लेख करावा असं मला वाटतो. विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षण संस्थांना संगणक किंवा अशा अनेक गोष्टी ते देत असतात
तर खरोखर म्हणजे त्यांच्यासाठी तर खरोखर मनापासून आणखी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दादांनी या गावामध्येच मंदिरासाठी अमूल्य असं सहकार्य केलेलं आहे आणि काकांच्या तोंडून मी त्यांचं सर्व ऐकलेलं आहे. दादा सॅल्यूट आहे आम्हाला तुमचा. आणि असंच कार्य आपण देशसेवेत सुद्धा करत आहात, यासाठी सुद्धा काकांप्रमाणे आपल्यासाठी सुद्धा टाळ्या आहेत. यानंतर अगदी थोड्या शब्दात आदरणीय ज्येष्ठ प्रचारक सावळे गुरुजी आपले मनोगत व्यक्त करतील. संत वासुदेव महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, समर्थ सद्गुरू संत गजानन महाराजांच्या पुनीत या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये हा सोहळा पाहताना मी फक्त 2 मिनिटं तुमच्याशी बोलणार आहोत. हा दुसरा सोहळा अतुल दादा मी माझ्या डोळ्याने इथं पाहतो. एक सोहळा पाहिला होता बाबाचा 65 सोहळा. सज्जन हो, जवळजवळ 11 लाख रुपये आपल्या वडिलाच्या 65वर खर्च केले, परंतु कसे गोरगरिबांना साडी वाटणं, भजनी साहित्य वाटणं आणि त्यानंतर एक दुसरा सोहळा माझ्या डोळ्यांनी आज मी पाहतो. याची डोही याची डोळा. सज्जन हो, थोडक्यात सांगायचं झालं तर ग्रामगीतेचा संस्कार जर परिवारावर असला, संतांच्या विचाराचा संस्कार जर परिवारावर असला तर त्याची काय परिणिती होते याचं जिवंत जागतं उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. सज्जन हो, या ठिकाणी हा सोहळा पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं हा परिवार, शेंडे परिवार, या ठिकाणी असणारा हा गुरुदेव सेवा मंडळाचा जो परिवार आहे, हे या गावची श्रीमंती आहे मंडळी. बरं का, ऐका, तुकडोजी महाराजाच्या ग्रामगीतेप्रमाणे ही जगणारी मंडळी आहे. एक ओवी आहे ग्रामगीतेतली, जिवंतपणी रोटी ना दे आणि मेल्यावर वाजवी वाद्ये, कावळ्याशी पिंड इतरा दक्षिणा दे. अरे काय साधेन याने, आई वडिलाची सेवा गळे हो देव समजून करा, अल्प ही सेवा हृदयी धरा. अशी आपल्या आई वडिलाची सेवा देवाप्रमाणे हा परिवार करतो. दादानी सुंदर उदाहरण दिलं. मी शेवटचा अर्धा मिनिट या ठिकाणी सांगतो. 22 वर्षाचं पोरग समाधी घेतय, 22 वर्षाचं. जगाचा बाप रडतोय. रुक्मिणी माते म्हणते, देवा रडता, तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत. रुक्मिणी माते, ज्ञानोबारायासारखा योगी परत होणे नाही. रुक्मिणी मातेच्या डोळ्यात अश्रू येतात. देव विचारतात, माते तू सुद्धा रडतेस? देवा, 22 वर्षाचं पोरग समाधी घेतय, समाधी घेताना जगाच्या पापाला रडवतय, परंतु हे काही फार मला विशेष वाटत नाही. ओ, जगाचा बाप इथे रडतोय, पण देवा माझ्या डोळ्यात अश्रू याच्या करता आले की अशा मुलाला जन्म देणारे आई बाप किती धन्य असतील. सज्जन हो, कर्तबकारी मुलाची आहे पण धन्यता आई वडिलाला आहे. म्हणून धन्य माता पिता तयाची या. मी या ठिकाणी संपूर्ण परिवाराला, तुम्हा मला सर्व आदर्श उदाहरण आहे. अरे 1550 वृद्धाश्रम भारतात आहे, ज्याचे लाख लाख रुपये पगार आहेत, त्याचे आई वडील वृद्धाश्रमात आहे. सज्जन हो, त्यांनी आदर्श घ्यावा या शेंडे परिवाराचा, या ठिकाणी या विचाराचा. म्हणून मी पुनश्च एकदा तुमच्या वेळ जास्त न राहता या ठिकाणी हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. सर्वांना, या शेंडे परिवाराला, या गावाला, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद आणि मी थांबतो. जय गुरु. सावळे गुरुजींनी आपले मनोगतात एकदम अतिशय सत्यता मांडलेली आहे. यानंतर लगेचच आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत, अध्यक्षीय भाषण घ्यायचं आहे. काऊन यानंतर थोड्याच वेळ बोलणारे वक्ते, हे स्टेज म्हणजे वक्त्यांचं आहे. तुकडोजी महाराजांचं स्टेजवर जोही बसेल असेल ना, त्याला शिकवायची आवश्यकता नाही आहे, आपोआपच वक्ते इथे तयार होतात. परंतु आपल्याला वेळेच्या अभावी आपण हे सर्व रोखत आहोत आणि यानंतर अध्यक्षीय भाषण घेऊन कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊन आणि कीर्तनाच्या आरंभासाठी आपण तयार होत आहोत. आदरणीय व्यासपीठ, खरोखर म्हणजे आपण ज्या करता जमलो ते काळे महाराज कीर्तन ऐका करता आपण सर्व जमलो. पण एक गोष्ट मला सांगा वाटते की आमच्या गुरुदेव सेवा मंडळाचा आमचा सर्वांचा विचार झाला की एक महाराजांची म्हण म्हणा की आपल्या संतांची म्हण म्हणा की पुत्र व्हावा असा त्याचा त्रिलोकी झेंडा अतुल म्हणून असं काम करून दाखवलेलं आहे. म्हणून आमच्या गुरुदेव सेवा मंडळातर्फे त्यांचा आम्ही सर्वांनी त्यांनी व्यासपीठावर यावं, त्यांना आम्ही सर्व गुरुदेव सेवा मंडळाच्या भक्तांकडून त्यांचा आम्ही स्वागत करू इच्छितो आणि त्यांचा सत्कार करणं आम्हाला अत्यंत आवश्यक वाटते की अशा मुलांनी आपल्या वडिलांचा सत्कार हे करा, अभिष्ट चिंतन सोहळा करावा. म्हणून त्यांनी त्यांचा टाळ्याच्या गजरात ते येऊन राहिले. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांना स्वागत आपण सत्कार करूया. अशा
असं हे पाण्यात येत नाही सहसा, पण हे पाण्यात आलं त्याबद्दल आम्ही खरोखर अतुल भाऊचे आणि त्यांच्या वडिलांचे किंवा असं आम्हाला ते दिसलं डोळ्यासमोर सर्व आदर्श दिसला म्हणून अतुल भाऊला सांगतो की त्यांना आमच्या गुरुच्या परिवारातर्फे त्यांचा आम्ही शब्द करतो. हा तुमचं पाहिजे. कीर्तनाच्या कीर्तन हे 8 वाजता सुरू करायचं होतं, परंतु त्याला वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे अध्यक्षांनी सुद्धा समय सूचकतेनुसार आपलं भाषण अगदी थोड्या वेळात आटोपलेलं आहे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. क्या बात आहे. यानंतर आजचे सत्कार मूर्ती आहेत. हे पहा, सर्वप्रथम मला सर्वांना सांगावं असं वाटते की हा कार्यक्रम काही नियोजन झालेला आहे आणि हा कार्यक्रम घडवित असताना काकांना सुद्धा माहिती नव्हती आणि तसंच काकांना आता सुद्धा हे माहिती नाही की आपल्याला 2 शब्द बोलायचं आहे. काका, कृपया आपल्याला 2 शब्द बोलायचं आहे अशी आमची विनंती आहे आपणाला. कार्यक्रम भरणाला काय बोलावं काही बोला काही समजत नाही, एवढे बोलून माझी 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद काका, आमच्या शब्दाला तुम्ही विनंतीला मान दिला आणि खरोखर त्यांचं असं झालं की त्यांचं हृदय काय मला बरेच थोडं सांगितलं त्यांनी, मला मी बोलू शकणार नाही पण त्यांनी बोलले. खरोखर तुमचे आम्ही आभार देतो आणि तुमचं अभिनंदन करतो. तुमचं या पुढच्या कार्यक्रमाचे